केतकी तुला बिटर स्नेक गेम माहिती आहे का ग? हो पण तो अवेलेबल नाहीये ना. बस काय माझ्याकडे आहे ना, मी देतो तुला. कसं आहे ना, गेम्स सिरीज आणि फिल्म यामध्ये मी फार हुशार आहे. डॉक्टर सौमित्र फार इंटरेस्टिंग आहे, पण ते काय इंटरेस्टिंग आहेत हे तुम्हाला बघितल्यावर कळतं. ऍक्च्युली तुमच्या पिढीतलं सोशल मीडियावर फार कोणी इंटरेस्ट घेत नसेल नाही. हा काय आहे हे आमचं कार्ट आहे ना विघ्नेश, हा मला दिवसभर हसत असतो. का? काय होईल? तुम्ही मला सांगा, अशा या आधुनिक जमान्यात आपण स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे की नको? हो अगदी. मग हो पण ते बिटर स्नेक त्यात काही इंटरेस्टिंग आहे का? म्हणजे असं खूप लोक बोलतात पण. अरे फार इंटरेस्टिंग गेम आहे. म्हणजे तुला सांगू का, त्यामध्ये एक साप असतो ज्याला वेगवेगळ्या चवीचं जगभरातलं सगळं फूड आपण खायला द्यायचं. अच्छा. हा काय मी सेल्फी काढायला लागलो ना की माझा स्वतःचाच फोटो चांगला येत नाही, खराब येतो. हो त्यात काय, ते अगदीच सोपं आहे. हो म्हणजे मी तुम्हाला सांगते काय करायचं माहितीये, लाईटच्या अगेन्स्ट उभं राहायचं. बर. डॉक्टर खेळतात का हा गेम? तोच ना तो सिनियर सिटीजन. एक्सक्यूज मी. कसं आहे ना ग, तो एन्शियंट आहे. म्हणजे तो आदिमानवांच्या काळातला आहे. फार 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 म्हातारा आहे तो. तो हे असं बिटर स्नेक वगैरे खेळत नाही का, तो हे सापशिडी. सापशिडी. हो. वाव, आजपासून सापशिडी इज माय फेवरेट गेम. हा. किती इंटरेस्टिंग आहेत ना डॉक्टर. अरे बापरे, हे हे एवढं सगळं करावं लागतं सेल्फी काढताना. हो. आय लाईक इट. मी काय म्हणतो, मी तुम्हाला मुख पुस्तिकेवर मैत्रीची शिफारस पाठवतो, स्वीकारणार का? मुख पुस्तिका, मुख पुस्तिका. हे मला भलतंच आवडलं. रिक्षा रिक्षा रिक्षा. हा करिश्मा सोसायटी, सिटी प्राईड. थँक गॉड रिक्षा मिळाली. थँक्स. ये ना. चल येतील काय एवढं. ए! ए! गळतंय आपल्या घरात छत्र. आई, मला वाटतं या सगळ्यांना पाणी प्यायची गरज आहे. तू पाणी घेऊन ये पटकन. आई आई लेले. हा? आई पाणी घेऊन ये पटकन, सगळ्यांना पाणी घेऊन. हा, आले. काय रे, काय होतंय? झाले. पण डॉक्टर खरं सांगू का, यावेळेला असं वाटतंय ना की हे फायनल आहे, लास्ट, एकदम खरं खरं. क्या बात आहे. कोणती मुलगी नवीन? सांग सांग, नेमकं काय झालंय ते सांग ना. अरे म्हणजे दरवेळेला होतं ना तसंच, एकदम हार्टबीट एकदम अशी धडधड धडधड करायला लागली. हे बघ. हो रे, नेहमी सारखंच आहे. पण तिथला भेटली कुठे? म्हणजे कसं, कधी, काय, सगळं सविस्तर सांग ना. भेटली नाही रे, भिडली. हो. मी रिक्षाचा पडदा असा सारला आणि समोर बघतो तर काय,
त्या कवळा फुलानं माझ्याकडे बघून स्माइल केली रे. पावसात ती छत्रीत भिजलेली, मी थिजलेला. आमच्या या प्रेमाच्या साक्षीला पाऊस आणि विघ्नेश. नाही, आय मीन तू जरा चुकतोयस. मी येडाय का? मला असं वाटतंय तू त्या मुलीच्या प्रेमात नसून त्या मुलीच्या आईच्या प्रेमात आहेस. बाप रे, इथे इथेच चालू आहे का लेले कुटुंब? आई आई इकडे. काय झालंय? हे बघ, काय नाही काकू, तुमच्यासाठी सून फिक्स केली. रोकड्या गपरे लेले. अरे ए बाबा, ए लेकरा माझ्या, नको रे नको रे, त्या बाईचं लग्न झालंय. रोकड्या बघितलंस, म्हणजे आईला पण वाटतंय की तू तिच्या आईवर प्रेम करतोस. अरे गप्प बसा रे, काय फालतू बडबड चालवली तुम्ही? काय वाटतं काय बोलायला? लाज नाही वाटत? एका सुशील सात्विक सभ्य बाईबद्दल हे असं बोलतात? अरे बघा रे, बघा 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 रे, काय रे, काय बायका काय काय जादू करू शकता, हे जिवंत उदाहरण आहे. काकू, मी आईबद्दल बोलत नाही, मुलीबद्दल बोलतोय. थँक गॉड. हा, नाही म्हणजे तुला तिच्यात इंटरेस्टच नाहीये. आहे. अरे पण हे बघ, ती तुझ्या रेंज मधली नाहीये. तू उगाच कशाला प्रयत्न करतोयस यार? बाळा, एकतर प्रेमात रेंज बिंज असं काही नसतं. काकू, बघताय ना, दाल में कुछ तो काला है. हे नको नको, त्या घरची सून करून घेतली या घरासाठी, तर म्हणजे मग घरी येणं जाणं वाढेल ना. नाहीतरी तसंही ते वाटणारच आहे घरी येणं जाणं, कारण आता आमची एकदम अशी घट्ट मैत्री झाली आहे ना. ओ घट्ट मैत्री, माझी पेशंट आहे ती बाई, असं नका ना बोलू प्लीज. हे तू तर गप्पच बस, कळलं ना? याच्यासारख्या अनरोमॅन्टिक माणसाला काय कळणार प्रेमाचं महत्व? हो ना, रोमॅन्सिझमच कळत नाही याला. रोमॅन्सिझम कळायला पण ना दिला. बघ ना. ऐक ना, ती काय, ती कोण पोरगी रे? तिचं काय नाव काय? कोणते की केतकी. तिला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये का? तुला इंटरेस्ट आहे? हा बाळा, तू तिच्यापासून लांब राहा बर का, कळलं? होय, काय तुझं करतो काय? हा, काय भारी दिसती राव, एक नंबर. हा, ते तिशी हसली की वाटते पाऊसच पडला. आई 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 राव, अरे काय चाललंय आपल्या घरात? हा, माझं चुकलं माहितीये का दादू? मला आता खात्री पटली की तीच बाई तुझ्या मागे लागली होती, तुझा काही दोष नाहीये. सांगत होतो तुला, पण तुला संशयच घ्यायचा आहे ना. चुकलं. आता घरी बोलवलंस, आता बघ हे. वाह! आता मी आणि दमयंती लेले आमच्यात ऑफिशियल नातं निर्माण झालेलं आहे. एखादी कविता टाकली तरी काय हरकत आहे? कुठली टाकावी? मला जायचं, मी ना थांबणार. कार्रवाई शुरू की जाए. थँक्यू मिलॉर्ड. तर आरोपी चुंबक उर्फ शौनक यांना मी ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन असेल तरच ऑब्जेक्शन असं ओरडायचं असतं ग, उगीच गंमत वाटते म्हणून नव्हे. ऑब्जेक्शन आहेत. चुंबकच्या दृष्टिकोनातून विचार करता त्याच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत, त्यामुळे आता त्याला आरोपी न म्हणता त्याच्या नावाने हाक मारण्यात यावी. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. म्हणजे काय, मान्य आहे का नाहीये? नाही, तो चुंबक असल्याने आणि आता इथे आरोपी म्हणून आलेला असल्याने त्याला काहीही हाका मारली तरी चालेल. तर
आरोपी चुंबक किंवा शौनक यांनी आता पवित्र सीएच्या पुस्तकांवर हात ठेवावा आणि अशी शपथ घ्यावी कि मैं जो भी कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. परंतु माझा असा प्रश्न आहे की सीएच्याच पुस्तकांवर हात का? मैं ऐसा कहता हूं, मैं जो भी कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा और कुछ नहीं कहूंगा. आता मी ऋतू उर्फ लोखंड, जिच्याकडे माझा असेल बिचारा झालेला चुंबक पर्याय नाही म्हणून सतत आकर्षिला जातो, तिला ही शपथ घ्यायचं आवाहन करते. एक मिनिट, तू त्याच्यावर नाही शपथ घ्यायचीस? तू ना तुझं ते महागड मेकअपचं सामान, ती कॉस्मेटिक्स, ते आयलायनर, ते लिपस्टिक्स आणि तुझा तो हेअर ड्रायर वगैरे. ओके ओके ओके, आय गॉट इट. हे तिला कळलंय. मी माझ्या सगळ्या कॉस्मेटिक्सची शपथ घेते. मी जे बोलेल ते ट्रू असेल. ट्रूथ शिवाय मी काही बोलणार नाही. आरोप सिद्ध करावेत. तर आरोपी चुंबक उर्फ शौनक यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी सौमित्रच्या आईला चुगली करून खोटं नाटं सांगून ग्रुप मधलं वातावरण बिघडवलं. इतकंच नाही तर त्याचे त्याच्या आईशी असणारे बंध सुद्धा दावपर लावले. आरोपी चुंबक उर्फ शौनक यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी सौमित्रच्या आईला चुगली करून खोटं नाटं सांगून ग्रुप मधलं वातावरण बिघडवलं. इतकंच नाही तर त्याचे त्याच्या आईशी असणारे बंध सुद्धा दावपर लावले. मैत्रीतल्या विश्वासाला क्रॅक दिला आरोपीने मिलॉर्ड. तर मला माझ्या आशिलाला असं विचारायचंय की आरोपीवर असलेला हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का? हो आहे. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की हा असं वागेल? नेव्हर. मला वाटतं मिलॉर्ड हाच मुद्दा आहे. हाच मुद्दा आहे की माझ्या आशिलाला इथे काहीतरी बोलायचं. मला मान्य आहे मी गंमत केली, पण गमतीत कोण खोटं बोलत नाही मिलॉर्ड? कोण नाही बोलत. आणि मित्रमंडळींमधल्या या मस्करीची अशी कुस्करी व्हावी हे कुठल्या हितचिंतकाला स्नेहाला वाटेल मला सांगा. आणि मला तर असं वाटतं की ज्याचं जे प्राक्तन असतं ना त्याला ते मिळतच बहुधा. पण अशी गंमत दुसऱ्या कोणी केली तर त्याला ती शिक्षा भोगावी लागेलच असं नाही, किंवा नाहीच लागणार भोगायला. आणि अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमांसारखं असं बहिर्वक्रीय दृष्टिकोनातूनच जर माझ्याकडे बघायचं झालं तर माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोठी, भयावह आणि अशी विचित्रच वाटणार आहे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अशा पद्धतीनं हाय फंडा मराठी बोलून कोर्टाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. प्रत्येकाला आपापल्या भाषेत बोलण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. ते जर नाकारलं तर कोर्टाच्या नियमांची हेटाळणी करण्यासारखं होईल. अरे उडत गेला तुमचा आशिल. इथं काही पण टेपा लावल्या जात आहेत आणि हाय फंडा मराठी म्हणून आम्ही काही ऐकून घ्यायचं का? ऑर्डर ऑर्डर. शांतता. कोर्टाची शांतता भंग केल्याबद्दल वकील ऐश्वर्या आणि वकील मैत्रेयी यांना 2 दिवस चहा करण्याची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. अरे यार, याला काय अर्थ आहे? याला वाचवायला गेले मलाच शिक्षा झाली. मुकदमा लवकर संपवा, अन्यथा दुसरी तारीख मिळेल. मला माझ्या आशिलाला म्हणजेच मिस ऋतूला काही प्रश्न विचारायचे, त्याची त्यांनी खरी खरी उत्तरं द्यावी. पहिला प्रश्न, तुमचं मिस्टर चुंबक यांच्यावर प्रेम आहे का? हो आहे. मिस ऋतू, तुम्हाला असं कधी वाटलं होतं की तुमचा ब्रेकअप व्हावा? नाही, कधीच नाही. आणि तरीही तुम्ही त्यांच्याशी बोलणं टाळलं. एम आय राईट? हो. का?
कारण आय मीन मी काय करू ग माई? हा असं काहीतरी वागलं ना, मला खूप राग आलाय त्याचा. आणि मी कसं बोलू या माणसाशी? सी मैत्री ग्रुपमध्ये खोटं बोलते, पण ती खोटं बोलते हे तिला माहितीये, सगळ्यांना माहितीये, आणि सगळे हसतात आणि तू पण हसतोस. पण ती जे बोलते ते आमच्या ग्रुपमध्येच असतं ना. ती लगेच कोणाच्या पॅरेंट्सना जाऊन असं काहीतरी खोटं सांगत नाही. ही लाईन त्यानं क्रॉस केली आणि आय वॉन्ट हिम टू से सॉरी टू सौमित्र. दॅट्स इट. मी फोन केला होता त्याला. एक्झॅक्टली. फोन केला, सॉरी म्हणलास आणि ठेवून दिलास. म्हणजे कशासाठी सॉरी म्हणलास आम्हाला कळलंच नाही काही. एक्झॅक्टली. मुळात आपलं काय चुकलंय हेच त्याला कळलं नाहीये. फक्त आमचं ब्रेकअप होऊ नये म्हणून तो सॉरी म्हणलाय. दॅट्स इट. माय लॉर्ड. ओ, मी माझे सगळे गुन्हे कबूल करतो. काय बोलू? माझ्याकडे डिफेन्स करण्यासारखं काही नाहीच आहे आता. सॉरी ना यार. अरे काय गुड. आता आरोपीने स्वतः गुन्हा मान्य केल्याने केसमध्ये काहीही दम राहिलेला नाही. तेव्हा मी गुन्हेगाराला 2 दिवसाची मुदत जाहीर करते. या 2 दिवसात आरोपी चुंबकने सौमित्रची जाऊन प्रत्यक्ष माफी मागितली पाहिजे, अन्यथा दंड आकारण्यात येईल. शिवाय आरोपी चुंबक उर्फ शौनक याला आज रात्री सर्वांसाठी कोल्ड कॉफी बनवण्याची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. कोल्ड कॉफी चांगली झाली तरच मिस ऋतू त्यांच्याशी बोलतील, अबोला तोडतील. ब्युटी. ऋतू हो ना? झालं ग. ऑर्डर ऑर्डर. आधी कोल्ड कॉफी, नंतर मग सळा. अगं पण एकदा तरी आपण जिंकलोय. तू जा कोल्ड कॉफी कर आधी. जा कोल्ड कॉफी कर. एकदा मला जा जा म्हणलं ना. चष्मा तरी. कशाला काय? त्याला घेते, तो करेन काय? मजावर ना गं तू. मला चष्मा कसा दिसत होता? सुपर टोका पण प्रॉपर केला ग. प्रॉपर येतो ग बघ. खुन्नस वगैरे फुल. यार रोकडे तर त्याचं भाडं आहे म्हणून गेलाय, पण आदिल तर हवा होता ना साक्ष द्यायला. कुठे आदिल? इतका घोळ घातलाय ना चुंबकनी. मी तर काय म्हणतो, अजून एक काही दिवस ना ऋतूने अबोला धरून ठेवला पाहिजे. अबोला? तुला माहित नाही आत्ता दोघं इथे काय करतायत? बघितलं? थांब तुला एक गंमत दाखवतो. दाखव ना, दाखव मला.
ते बघ बाबा मोबाईलवर मिसेस लेलेंशी चॅटिंग करतात. आणि हा विघ्नेश बघ एरवी उचापत्या करणारा हा कार्टा आज बघ कसं शांत बसलाय. तो बगळा असतो बघ ध्यान लावून बसलेला मासे खाणारा, त्याच्यासारखं ह्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे. हे आणि रोकडे काय करतोय? ते पाहिलं येडा आहे रे हा. त्या मिस अँड मिसेस लेलेनी घरात एकदम प्रेमाचं सगळं वातावरण करून ठेवलंय. असं काही नाही आहे म्हणजे हवाच तशी आहे. आता बघ ना हे चुंबक ऋतू पण किती गुलुगुलू करताय. ऐक ना, नाही बघ ना किती छान हवा सुटलीये. आता आपण असे बाहेर जाऊ, मस्त चांदणी चौकात फिरू, मस्त रातराणीचा वास येत असेल, अंधार असेल, मग ती कॉर्नरवरची टपरी पण रिकामी असेल. किती रोमॅन्टिक वाटतं ना हे सगळं. तुला असं काहीच नाही का वाटत आहे माझ्याबद्दल? म्हणजे नेऊ नकोस मला, पण किमान म्हण तरी, बरं वाटतं. तुला माहितीये ना मला असं मुद्दाम रोमॅन्टिक नाही बोलताय. मुद्दाम नाही, पण असं बघ ना माझ्याकडे, म्हणजे ऍज अ बॉयफ्रेंड म्हणून बघ ना माझ्याकडे. तुला असं नाही वाटत आहे की माझे लाड करावेत, मला फिरायला घेऊन जावं, मला बाईकवर बसवावं? नाही ऐक, मला झोप येते. आत्ता वाहत आहेत तेवढे प्रेमाचे वारे बास आहेत. उगीच वादळ नको यायला आपल्यामुळे. त्यामुळे आपण नॉर्मलच राहू, कळलं का? तू ना खूप बोर आहेस. म्हणजे मला माहित नाही तुला कधी कोणी सांगितलंय की नाही, पण तू अत्यंत बोर आहेस. तुला ना कधीच माझ्याशी प्रेमाने बोलायला जमणार नाही. व्हॉट, मी ना त्यालाच फोन करते. तू ना तू खूप रोमॅन्टिक आहे. असा तुझ्यासारखा नाहीये खडूस, इमोशनली कंजूस. तो कोण? तुला काय करायचंय? आहे एक बाय.